त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी। विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालनहार, आश्रयदाता तू, भीतांचा भ्राता तू, ये रे देवा लाव नौका तू पार। ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त। वाव, किती मस्त ऍटमॉस्फिअर आहे इथलं। हो ना दादा, असं वातावरण तर शहरात पाहायलाही मिळत नाही। खरंय, या इथल्या वातावरणात श्री गुरूंच्या अस्तित्वाचा सुगंध असतो, म्हणून इतकं छान वातावरण आहे इथलं। वा, श्री गुरुदेव दत्त। विवेक दादा, एक प्रश्न विचारतो, पण श्री गुरुदेव दत्त इथे आले तरी कशासाठी? काय ना, या सगळ्या संत सज्जनांचा वावर हा नेहमी भक्तांच्या कल्याणासाठी असतो। त्यामुळे श्री गुरु नृसिंह सरस्वती दिंडी वनातून म्हणजेच नृसिंहवाडीहून इथे आले, ते याच कार्यासाठी। पण इथे नेमकं असं आहे तरी काय की श्री गुरु इथे आले? काही नाही रे, गावासारखंच गाव, जिथे बघावं तिथेही दगड कौलांची घर। सौरभ, अरे याच दगडाला गंध आणि फुलं वाहिली ना की त्याचा देव होतो। विठ्ठल विटेवर उभा राहतो आणि ती वीटही पावन होते। अरे कणाकणात देवत्व शोधणारी आपली संस्कृतीच आहे। विवेक दादा, श्री गुरूंना ते काय दिसलं? श्री गुरूंना जे इथे दिसलं ना, ते आजही इथे अस्तित्वात आहे बरं का। त्यांना ज्या गोष्टी दिसल्या त्या आपल्यालाही दिसतात, फक्त तेवढ्या श्रद्धेनं त्या गोष्टींकडे बघायला हवं, म्हणजे मग या सगळ्या परिसराचा महिमा आपल्या लक्षात येईल। बरोबर आहे दादा, आमची श्रद्धा आहेच रे, पण तू आणखी माहिती सांग ना, खूप छान वाटतंय। खरं तर हे पूर्वीचं गंधर्वपूर, आणि त्या गंधर्वपुराचंच गाणगापूर झालं। श्री गुरु इथे येण्याआधीच इथल्या कल्लेश्वराची ख्याती सर्वदूर पसरलेली होती। मग भीमा आणि अमरजा नदीचा संगम, भस्माचा डोंगर, या सगळ्या गोष्टींमुळं या तीर्थक्षेत्राचा महिमा आधीपासूनच खूप मोठा होता। विवेक दादा, आजही या गोष्टी इथे आहेत का? अरे म्हणजे काय, आहेत। अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत या सगळ्या गोष्टी इथे आहेत। तुला माहितीये, या परिसरामध्ये अश्वत्थ, औदुंबर, चिंच, शमी वृक्ष अशा झाडांची दाटी होती, म्हणूनच कदाचित श्री गुरूंना हा परिसर भावला असेल, इथे राहावंसं वाटलं असेल। काय नुसतं ऐकायचं का बघायचं परिसर? चला बघूया। बाप रे, एवढी मोठी नदी, सुंदर। हा, भीमा नदी आहे ती, आणि पलीकडून अमरजा येते। संगम होते ना इथे। इथून पुढे भीमा नदी उत्तर वाहिनी होते, त्यामुळे काशी क्षेत्राहूनही या इथल्या पात्रात आंघोळ केली तर जास्त पुण्य मिळतं, म्हणजे असं गुरुचरित्रात लिहिलंय। वा, तू मानतो हे पाप आणि पुण्य? काय ना सौरभ, म्हणलं तर हे सगळं मानसिक आहे। म्हणजे आता तू मला सांग की तू आता गेलास आणि या नदीमध्ये बुडी मारून आंघोळ केलीस,
तर काय होईल, तुझं शरीर स्वच्छ होईल, बरोबर? हो. मग समजा तू जर मनामध्ये असं धरलंस की हे पाणी फार पवित्र आहे, हे पाणी म्हणजे तीर्थ आहे किंवा गंगा नदीचं हे पाणी आहे, असं म्हणून जर का तू आंघोळ केलीस तर तुझ्या मनालाही खूप बरं वाटेल, पवित्र झाल्यासारखं वाटेल, हो की नाही? म्हणजे तुझं शरीरही स्वच्छ झालं आणि मनही स्वच्छ झालं, दुहेरी फायदा झाला की नाही? पण मी असं समजल्याने पाणी थोडी बदलणार आहे. हे बघ, आपल्याला पाण्याला बदलायचं नसतं रे, स्वतःला बदलायचं असतं. आरशासमोर उभं राहिल्यानंतर प्रतिमेत जर का दोष दिसले तर ते दोष प्रतिमेचे सुधारायचे नसतात, आपले सुधारायचे असतात, हो की नाही? आता मला सांगा, आयुष्यात जर का एवढी चिकित्सा करायची असेल तर मग या पाण्याची काय चिकित्सा करणार तुम्ही? मी सांगू, पाणी म्हणजे H2O. बरोबर, पाणी म्हणजे H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्युल, बरोबर? मला सांग, हायड्रोजन हा वायू स्वतः ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन जळण्याला मदत करणार आहे, बरोबर? म्हणजे 2 मॉलिक्युल्स स्वतः जळणाऱ्या वायूचे आणि 1 मॉलिक्यूल जळण्याला मदत करण्याच्या वायूचा, असं मिळून पाणी झालं. मग ते पाणी आग विझवणार कसं काय? माहित नाही. मलाही माहित नाहीये. अरे असंच गमतीदार कोडं म्हणून विचारलं तुम्हाला. काय आहे, कुठलेही प्रश्न हे बुद्धीच्या बळावर सोडवताना, तसा विचार करताना श्रद्धेचा अधिष्ठान असायला पाहिजे, एवढंच. दादा, ते बघ ना, या नदीत नाव पण आहे. आपण जाऊया बसायला. हो, चला बसूया, चला. तुम्हाला या अमरजा नदीबद्दल माहिती आहे का रे? नाही ना, नाही माहित. तू आहेस ना, तू सांग आहे ना, आणि हे आहेत मान हलवायला. तसं नाही रे सौरभ दादा, आम्हाला पटतं म्हणून आम्ही मान डोलवतो. काय आहे, हे सगळं पटण्यासाठी श्रद्धा असायला हवी. दादा, त्याचं जाऊ दे. तू ते आम्हाला अमरजा नदीबद्दल सांगत होता ना, ते सांग. कसं आहे, या नदीला अमरजा हे नाव कसं पडलं हे मी तुम्हाला सांगतो. जालंधर नावाचा एक राक्षस होता आणि खूप उन्मत्त राक्षस होता तो. त्यांनी सगळ्या देवांना जिंकलं होतं, त्यांनी इंद्राचंही राज्य काढून घेतलं होतं आणि या दरम्यान जी सगळी युद्ध झाली त्यात पुष्कळ देव मारले गेले होते. मग इंद्राने काय केलं, भगवान शंकराकडे धाव घेतली आणि मग भगवान शंकराला त्यांनी सांगितलं की हा दैत्य असा असा त्रास वगैरे देतोय, इतका उन्मत्त झालाय. भगवान शंकर चिडले, त्यांनी त्या दैत्याचा नाश करून टाकला. आता इंद्रदेवांनी आणखीन त्यांना असं विचारलं की मग जे आपले देव मारले गेले त्यांचं काय, त्यांना आपल्याला जिवंत कसं करता येईल? मग भगवान शंकरांनी परत कृपा केली आणि त्यांनी अमृताचा कुंभ दिला इंद्राला आणि मग इंद्रदेवांनी ते अमृत जे देव युद्धामध्ये मारले गेले होते त्यांच्या शरीरावर शिंपडलं आणि ते देव जिवंत झाले, अशी कथा आहे. ते अमृत शिंपडताना त्यातले काही थेंब जिथं पडले तिथून या नदीचा उगम झाला. म्हणून अजरामर असलेली ही नदी म्हणून अमरजा. वा वा वा. पण या आताच्या युगात कुठे अमृत वगैरे? हे बघ, पाणी म्हणजे जीवन, अमृत म्हणजे जीवनच. हो ना, मग पाणी तर सर्वत्र आहे, मग मी ह्याच नदीजवळ काय यावं? बरोबर आहे तुझी शंका. त्याचं काय, गंगेला आपण पवित्र नदी मानतो. प्रत्येकाची अशी इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी गंगेत स्नान करावं, पुण्य कमवावं. बरोबर. प्रत्येक जण असा संकल्प करत असतो. पण काय आहे, आत्ताच्या काळामध्ये गंगा नदीपर्यंत जाणं, स्नान करणं सहज शक्य होतं. पूर्वीच्या काळी ते शक्य नव्हतं. संपर्काची एवढी माध्यमं नव्हती, वाहनं नव्हती आणि त्यामुळं काशी यात्रेला समजा एखादा जण गेला ना तर तो परत भेटेल याची काही गॅरंटी नव्हती. अरे देवा. मग भगवंतांनी अनेक अवतार घेतले, अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झाली आहेत. तसंच हे
अमरजा नदीचं पात्र. इथे स्नान करणं हे गंगेत स्नान करण्या इतकंच पवित्र मानलं जातं. लोक इथे येऊन स्नान करतात.